श्री स्वामी समर्थ. मी तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर स्वागत करते. चला तर बघूया आपण मुगाची फोडणीचं वरण कसं बनवते. मी संध्याकाळच्या टाईमला एखादी वेळेस जर आपल्याला रस्सा भाजी पाहिजे नसेल त्यावेळेस आपण असं वरण बनवलं तर अगदी छान लागते ही. सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया 2 चम्मच. त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये एक कांदा कापून टाकून घेऊया आणि अद्रक लसणची चॉप केलेलं पण टाकून घेऊया 1 चम्मच भरून. त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. सर्वप्रथम आपल्याला मूग डाळ 1 वाटी भरून भिजवून ठेवायची आणि नंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची. सालाची मूग डाळ घ्यायची आणि आता आपण फोडणीमध्ये टोमॅटो, कांदा, अद्रक, लसण टाकलेलं आहे आणि याला थोडंसं तेल पण सुटलं आहे. आता भाजल्यानंतर त्याला जर तेल सुटलं की त्याच्यामध्ये नंतर आपण आता मसाले टाकूया. त्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता पण टाका. मुगाच्या डाळीमध्ये कढीपत्ता टाकला की खूप छान टेस्ट येते. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण थोडीशी हळद टाकून घेऊया आणि जिरा पावडर टाकूया. आणि आपल्याकडे आता जो तिखट असेल तुमच्याकडे कमी जास्त तिखट तुमच्या चवीनुसार टाका आणि त्याला छान भाजून घेऊया. आणि तेल सुटलं या फोडणीला की लगेच त्याच्यामध्ये आपण मुगाची डाळ जी धुवून घेतलेली आहे ती पण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. सर्वप्रथम मुगाची डाळमध्ये पाणी नका ठेवू. आता आपण जेव्हा फोडणीमध्ये टाकते तेव्हा नंतर गरम पाणी टाकूया आपण. आता छान मिक्स करून घेऊया मुगाची डाळ. अगदी संध्याकाळच्या वेळेला आपल्याला रस्साचं वरण लागते ना तेव्हा आपल्याला तेच ते वरण बनवून मुलं पण खायला बघत नाही. पण अशी वरण तुम्ही एकदा करून बघा. तुम्हाला खूप आवडेल आणि मुलं आवडीनं पण खातील. आणि याला आता आपण थोडंसं तेल सुटोपर्यंत असंच शिजू देऊया. त्याच्यावर झाकण ठेवून देऊया आणि त्याच्यावर आपण पाणी टाकून देऊया 1 ग्लास भरून साधारणतः. आणि वाफेवर असं थोडा वेळ तेलमध्ये शिजू देऊया वरणला 5 मिनटं तरी. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्याच्यावर जे गरम पाणी ठेवलं होतं तेच पाणी त्याच्यामध्ये टाकूया आणि या पाण्यामध्ये आता या वरणला शिजू देऊया. तुम्हाला जर याच्यामध्ये आणखीन पाणी लागत असेल तर याच्यामध्ये गरम पाणीच टाका. आता आपण मला 1 ग्लास पाणी सफिशियंट आहे म्हणून त्याच्यावर मी आणखीन पाणी थोडंसं टाकलेलं आहे की जेणेकरून तो आतमधलं पाणी आटणार नाही आणि छान वरण 1 ग्लास पाणीचं वरण छान बनून जाईल. आता हे आपलं वरण एकदम रेडी झाले आहे 5 मिनटात. 5 मिनटं आपण तेलमध्ये शिजवलं, 5 मिनटं आपण पाणी टाकून शिजवलं. डाळ 10 मिनटात अगदी रेडी झाली आहे. त्यानंतर गरम मसाला टाकला अर्धा चम्मच आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि सांबार टाकून घेतला आहे. सांबार मसाला टाकल्यानंतर त्याला 1 वाफ येऊ द्यायची 1 मिनटं साधारणतः. आणि 1 मिनटानंतर हे आपलं वरण अतिशय चविष्ट आणि आवडीनं खातात मुलं. संध्याकाळच्या टाईमला तुम्ही असं बनवा. गरमागरम वरण भात भाजी पोळी असं छान मुलं खातात आवडीनं. भाजी नसली ना तरी या वरणसोबत मुलं आवडीनं जेवण करतात. आणि आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये पोळ्या आणि भात बनवलं होतं आणि थोडासा गोडमध्ये शिरा पण बनवला होता. चला तर मी तुम्हाला ते ताट बनवलेलं आहे ते पण दाखवते. हे बघा आपली गरमागरम वरण बनलेलं आहे. आता मी ताट बनवून घेते आहे. त्याच्यामध्ये वरण तुम्हाला सर्व करून दाखवते. वरण भाजी नाही बनवली कारण की वरणच खूप छान लागते. आणि भात शिरा आणि 2 पोळ्या. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू. बाय. श्री स्वामी समर्थ.